हाय फ्रेंड्स, डे 9 आणि आज मला जायचं होतं शॉपिंगला. सो मी उठले आणि ब्रेकफास्ट करायला घेतला. ब्रेकफास्टसाठी मला मसाला डोसा बनवायचा होता बिकॉज जतीनला खूप आवडतो. सो मी त्याच्यासाठी भाजीचं प्रिपरेशन करून घेतलं मसाल्याचं. बाहेरचा डोसा खाण्यापेक्षा त्याला मी बनवलेला खूप जास्त आवडतो खायला, त्यामुळे मी करतच असते त्यासाठी काही ना काहीतरी. भाजी बनवून झाल्यानंतर मी फ्रेश होऊन घेतलं. झाडांना आणि तुळशीला पाणी देऊन घेतलं. रात्री पापड बनवलेले सो ते उन्हात टाकून आले. डोसा बनवायला घेतला ब्रेकफास्टसाठी बिकॉज लवकर जायचं होतं, सो सगळं फटाफट करावं लागत होतं. डोसा खूप छान झाला होता, टेस्टी पण आणि क्रिस्पी पण झाला होता. सो ते खाल्लं आणि मी रेडी झाले जाण्यासाठी. मी जतीन आणि जितेश जाणार होतो शॉपिंगला, सो आम्ही रेडी होऊन निघालो. मुंबईमध्ये पोचल्यावर एवढा ट्रॅफिक होता की जतीन खूप चिडला होता. फायनली आम्ही बँड्राला पोचलो आणि तिथे आम्हाला यशूनी जॉईन केलं. त्यानंतर आम्ही सोल स्टोअरला गेलो बिकॉज सोल स्टोअर या दोघांचं पण खूप फेवरेट आहे. सो तिथूनच आम्ही सगळी शॉपिंग करतो. एवढी क्विक शॉपिंग झाली यांची. मला तर खूप टाईम लागला असता शॉपिंग करायला, बट मी तिथे बघितलं असं माझ्यासाठी एवढं खास कलेक्शन नव्हतं. सो आम्ही चाललो होतो भुलेश्वरला बिकॉज मला ज्वेलरी घ्यायची होती. भुलेश्वरला पोचलो, एवढी गर्दी होती. ड्रेसेस बघायला गेलो पण एवढे खास ड्रेसेसचं कलेक्शन नव्हतं. त्यानंतर फायनली मला ज्वेलरीचं शॉप भेटलं आणि मी ज्वेलरी घेतली. त्यानंतर आम्ही निघालो. घरी येऊन फ्रेश झाले आणि हा होता माझा डे 9.